रात्रीचे 12 वाजले. आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळाकडे फिरवत होती. तितक्यात दाराची बेल वाजली. आई ताडकन उठून दार उघडायला गेली. दारात मुलगा सचिन व सून स्नेहा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला, इतका वेळ कुठे होता? मी कधीची वाट बघते. इतका उशीर का केला? आई, मी काही लहान नाही, माझी काळजी नको करत जाऊ. अरे बाळा सचिन, आईसाठी मुलगा लहानच असतो. चल हातपाय धू, मी जेवायला घेते. दार लावत आई बोलतच होती. सचिन रूममध्ये जाता जाता बोलत होता, आम्ही बाहेरून जेवण करून आलो. तू झोपून घे आणि आम्हालाही शांत झोपू दे. असे बोलत धाडकन दार बंद केले. अरे, मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे, आई प्रेमाने सचिनला म्हणाली. अगं, तुला एकदा सांगितले ते कळत नाही का? मी जेवण करून आलो आहे, झोप बरं आता, सचिन आईवर ओरडून म्हणाला. पण आईला कशी झोप लागेल? ती सचिन आणि स्नेहासाठी जेवायची थांबली होती. किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली. सकाळी सचिनला जाग आली. बघतो तर 9 वाजले होते. तसाच ताडकन उठला. शेजारी स्नेहा अजून झोपलीच होती. तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली. कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर काय, आत लिहिले होते, प्रिय बाळा, तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल. एका घरात असून पत्र काय लिहिले? बोलता नसते आले का? हो रे बाळा, बोलता आले असते, पण तुला वेळ नसतो. एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते. बरं ते जाऊ दे. काल तुझा वाढदिवस होता ना, त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती. विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू, पण तू मित्रासोबत पार्टी करून आला. तसा मला आनंदच झाला, पण तुझ्याबरोबर 10 मिनिटांचा वेळ घालवण्याची खूप इच्छा होती. तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या, पण बाळा तुला माझ्यासाठी वेळ मिळाला नाही. हरकत नाही, मी विसरली होती. आता माझा सचिन मोठा झाला. अरे हो, विसरल्यावरून आठवण झाली. मी तुला मागे एक औषधाची चिठ्ठी दिली होती. मला ते औषध कुठेच मिळाले नाही. बघ, तुला कुठे मिळत असेल तर आणून दे. सचिनला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली. तसेच त्याने ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते, मला एक औषध हवे होते. मला मूल आहे हे विसरण्याचे. तसे त्याचे डोळे भरून आले. आई, मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला. आई, आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता, पण आई उठलीच नाही. ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती. आई, मी खरंच चुकलो ग, मला माफ कर, म्हणून सचिन जोराजोराने रडू लागला. पण आता त्या रडण्याला काहीही अर्थ नव्हता. मित्रांनो, आपले आई वडील आहे तोपर्यंत दररोज फक्त 5 मिनिटे तरी त्यांच्याशी गप्पा मारा. ते त्यांच्यासाठी खूप आनंदाचे क्षण असतात. तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.